नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती व व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 25 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा भाव। पण 25 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता 25 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा भाव। आणि हा सवाल तुमच्या मनातला आहे की मग 25 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव का वाढणार, 25 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव किती वाढणार आणि 25 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार, या सर्व महत्त्वाच्या प्रश्नाची जर अचूक उत्तर जाणून घ्यायची असतील तर आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आता शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 25 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा भाव। पण 25 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता 25 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा भाव। आणि मग 25 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव का वाढणार, 25 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा किती वाढणार आणि 25 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार, या सर्व प्रश्नांची घेऊयात आता सविस्तर उत्तरे। बघा मित्रांनो, मागच्या 1-1.5 महिन्यापासून आपण विचार करतो की आज सोयाबीन विकू, उद्या सोयाबीन विकू, पण सोयाबीनचा भाव वाढायला तयार नाही। अहो, 15 दिवसांपूर्वी जे सोयाबीनचं त्या ठिकाणी आपण खळ केले ते सोयाबीन वाढल म्हटलं तर दुसरीकडे त्या ठिकाणी घटायला लागले। 4-2 दिवसाखालचीच गोष्ट, सोयाबीनचा भाव 4,200 ते 4,600 दरम्यान पण होता, पण मागच्या 2-3 दिवसात तर बाजारभाव पातळी 4,000च्या सुद्धा खाली आली। आणि अशा परिस्थिती मग भीती वाटायला लागली की सोयाबीनचा भाव वाढणार की नाही वाढणार। तर आनंदाची वार्ता आहे की जास्त तर नाही, पण एक काही प्रमाणात सुधारणा होऊन 25 तारखेनंतर देशातील बाजारात 100% वाढणार सोयाबीनचा भाव का व किती हे आता समजून घेऊया। बघा मित्रांनो, सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता का निर्माण झाली आहे तर बघा, 20 तारखेला निवडणूक आहे, 23 तारखेला निकाल आहे, मग एक स्थिर सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर एक निश्चित दिशा आपल्याला कळेल। आणि अशा परिस्थितीमध्ये जे व्यापारी आहेत त्यांनी काय ठरवले की आपण 23 तारखेला निकाल लागू देऊ आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची जी खरेदी आहे ती करून स्टॉक करू। आणि याच्यामुळे काय होईल की सोयाबीनची जी मागणी आहे ती 25 तारखेनंतर वाढताना दिसेल। मोदी सरकारची सुद्धा सोयाबीन खरेदी ही जवळपास 25 तारखेनंतर मोठ्या प्रमाणात सुरू होऊ शकते। आता या सर्व घडामोडीमुळे मग काय होणार की 25 तारखेनंतर मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी तर येणार नाही, पण एक 200 पर्यंत तेजी येऊ शकते आणि बाजारभाव पातळी पुन्हा एकदा 4,200 ते 4,600च्या दरम्यान दिसली तर मला वाटते काय आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत दिसत आहे। मग विक्रीचा विचार मनात येणार तर अशा परिस्थितीमध्ये काय करायचं की आपण सोयाबीनची विक्री कधी कशी करायची, तर ही जी सोयाबीनची विक्री आहे इथून पुढे लक्षात ठेवा की 4,500चा भाव तुम्हाला नोव्हेंबर महिन्यात तर मिळणार नाही, पण डिसेंबर महिन्यात मिळू शकतो। तर 4,500च्या वर सोयाबीनचा भाव आला की तिथून पुढे प्रत्येक 200 तेजीवरती आपण टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री करा, ज्यामुळे होईल आपला 100% फायदा। तर मित्रांनो, आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक व अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।